देश की संसद चुन ली, राज्य की विधानसभा चुन ली, अब बारी है आपके गली मोहल्ले की, अब बारी है मनपा की। किसकी लहर, किसका शो, किसने किया काम और कौन उम्मीदों पर नहीं उतरा खरा। जो हमारे एरिया के सब भी कोई भी जाओ उनके पास सबका वो प्रॉब्लम सॉल्व करते हैं। कोई प्रॉब्लम बहुत है यहाँ पे, कुछ नहीं कर पाया। विकास काम त्यांनी खूप केलेला आहे। टटोलने जनता की नब्ज, यूसीएन की टीम फिर एक बार आपके बीच। माहौल क्या है? 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 तैयार हो जाए सबसे बड़े जमीनी सर्वे के लिए। मनपा चुनाव में माहौल क्या है, सिर्फ यूसीएन न्यूज पर। नागपूर मनपा निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात आहे आणि आजचा आमचा थांबा आहे प्रभाग क्रमांक 22। नागपुरातल्या राजकारणातला महत्त्वाचा प्रभाग असलेला प्रभाग क्रमांक 22। संघ बिल्डिंग ते शहीद चौक इतवारी ते लकडगंज छापरूनगर असा या विस्तीर्ण परिसरात पसरलेला हा प्रभाग 70,000 लोकसंख्येचा प्रभाग आहे। या प्रभागात जवळपास अनेक दशकांपासून भारतीय जनता पक्षाचंच वर्चस्व राहिलेलं आहे। मात्र प्रत्येक निवडणूक ही नवीन असते आणि मतदारांचा कल निवडणुकीचं चित्र बदलू शकते। तर प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत असताना अपक्ष फॅक्टर देखील निर्णायक ठरू शकतो। यंदाची निवडणूक 8 वर्षांनी होते आणि या प्रभागात मतदारांचं काय मत आहे, कुठल्या समस्या आहेत, त्यांना नगरसेवक कसा हवा आहे, नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि मी सध्या आहे बडकस चौकात आणि बडकस चौकात सगळ्यात फेमस काही असेल तर ते म्हणजे केशव यांचा चहा। आणि केशव यांच्या चहाकडे आपण पाहू शकता कशा प्रकारे गर्दी आहे। आणि या केशव चहाचे जे मालक आहेत केशव भाऊ यांना आपण विचारणार आहोत। प्रभाग क्रमांक 22 मधले आपले मतदान आहे। मला सांगा केशव भाऊ, काय चर्चा आहे प्रभाग क्रमांक 22 मध्ये? ते बीजेपीची लहर आहे। श्रीकांत नागलावे आहे, चांगला माणूस आहे। नगरसेवक कसा हवा आहे प्रभाग क्रमांक 22? बढ़िया दमदार माणसं, दमदार आहे, चारी दमदार आहे एकदम। तर प्रभाग क्रमांक 22 चे आणखी काही मतदार इथे आहेत। काय समस्या आहेत प्रभाग क्रमांक 22 मध्ये? प्रभाग 22 मध्ये पाण्याची समस्या आहे, रोडाची समस्या आहे आणि बगीचे जे आहे बगीच्यामध्ये सुविधा नाही आहे पूर्णपणे। आणि इथले जे नगरसेवक होते बीजेपीचे ते 6 वर्ष महिला तर दिसल्याच नाही। अच्छा, तो नगरसेवक असा असावा की जो इथे व्यवस्थितशीर 12 महिने भेटू शकेल दररोज वगैरे वगैरे आणि कामं करेल। तर मग उमेदवार जे उभे आहेत, जे आता उभे आहेत भाजपकडून, काँग्रेसकडून किंवा काही अपक्ष उमेदवार सुद्धा आहे, तर मतदारांच्या मनात काय आहे मग यंदा? मतदाराच्या मनात आता असं आहे की बा जो कामाचा माणूस असेल, पक्षाची काही घेणदेण नाही त्याला, म्हणजे माणूस महत्त्वाचा पाहिजे, जो करणारा पाहिजे। आंदोलन आता जेवढेही उभे आहेत हे आंदोलनकारी नाही, धरणेवाले नाही, हे फक्त पक्षाचं नाव आणि धर्माचं नाव घेऊन इलेक्शन लढत आहे। हे नको, लढणारा असा पाहिजे की जो स्वतःचं कर्तृत्व करून तिथे आंदोलन करून उभारू शकतो काही ना काही। तुमचं काय मत आहे? माझे मत असं आहे की पक्षाकडे न पाहता काम करणारा व्यक्ती पाहिजे आम्हाला आणि आम्ही त्यांना वोट करू। आणि पक्षाकडे पाहिलं तर ते लोक पक्षाच्या ह्याच्यामुळे निवडून येतात आणि काम करत नाही। आणखी पुढे जाऊयात आणि इथल्या मतदारांशी आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत काय आहेत। नगरसेवक कसा पाहिजे? श्रीकांत आगलावे सारखा, म्हणजे भारतीय जनता पक्षाचा। हो, अच्छा, का बरं? तो समाजासाठी सदैव धडपडत राहतोय। आम्ही 5 वर्षापासून पाहतोय, जास्तीत जास्त वर्ष। कधी कोणत्या कामासाठी, कधी रात्री बेरात्री फोन करा तुम्ही त्याला, तो सहकार्य करतो सर्व प्रकारचं। इकडे आणखी काही मतदार आहेत, त्यांच्या सोबत सुद्धा आम्ही संवाद साधणार आहोत। प्रभाग 22 मध्ये आपलं मतदान आहे। कोणाचा माहोल आहे सध्या प्रभाग 22 मध्ये? आगलावे। अच्छा, काय समस्या आहे प्रभाग 22 मध्ये? समस्या आता काहीच नाही आता, कारण बीजेपीच्या ज्यामुळे समस्या काय राहणार आहे, सर्व ठीक आहे। बाकी असे काही मेजर समस्या काही नाही। तर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यालय असलेला परिसर आहे आणि पुढे इथूनच हद्द सुरू होते प्रभाग 22ची. आम्ही पुढे जाणार आहोत आणि इथल्या मतदारांशी संवाद साधणार आहोत. प्रभाग क्रमांक 22 हा वर्षानुवर्षापासून भाजपचं वर्चस्व असलेला प्रभाग राहिलेला आहे. इथले सामान्य मतदार आहेत. एक संध्याकाळची वेळ आहे आणि सगळे बसलेले आहेत. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले तर प्रभाग क्रमांक 22मध्ये काय समस्या आहेत? समस्या अशा विशेष काही नाही आहे, पण जनरल आपल्या सफाई, पाण्याची आणि गटर लाईन वगैरे चोक होते. कारण जुना भाग आहे, तर जुनी जी आपली शुअर लाईन आहे ही फार रोडवर रोड होत गेल्यामुळे फार खाली गेली आहे. त्याच्यामुळे सध्या आता या 2-3 वर्षात शुअर लाईनची समस्या लक्षात आलेली आहे, तर ती आता नवीन नगरसेवकांकडनं व्हावी ही आमची अशी अपेक्षा आहे. बरं, माझा एक महत्त्वाचा असा प्रश्न होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा मुख्यालयाचा भाग आहे, तर समस्या इथे का आहेत तरी देखील? आता जुने जे नगरसेवक होते त्यांनी कामं केले की नाही केले? काही प्रमाणात केले, पण फंडाचा विषय असतो आणि ती शुअर लाईन जवळजवळ 1.5 माणूस आता खाली गेलेली आहे. कारण महानगरपालिकेत दरवर्षी रोडवर रोड जे होत होते पहिले डांबराचे, त्याच्यामुळे हाईट इतकी उंच होऊन गेलेली आहे आणि ती जुन्या लाईनी ह्या खाली राहिल्या आणि त्याला प्रचंड फंड लागत होता. तर तो त्यावेळेला त्यांना अवेलेबल झाला नाही. आता यावेळेला आमदार दटकेन म्हणाले होते की आम्ही ते गेल्या 5 वर्षापासून काही झालं नाही. आम्ही ते करू म्हणून. तुम्ही काहीतरी महत्त्वाचं म्हणत आहात. गेल्या 5 वर्षापासून इथे नगरसेवक नसल्यामुळे आणि प्रशासनच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी असल्यामुळे बरेच कामं इथे शिल्लक आहे. जशा नाल्या साफ करणे, बरंच काही राहील. आता नवीन जे काही उमेदवार येतील निवडून, असं अपेक्षित आहे की त्यांनी कामं करावे. बरं, निवडून येतील उमेदवार, तर काय कुणाचा माहोल दिसतो इकडे? असं काही नाही, माहोल सगळ्यांचाच आहे. माहोल सगळ्यांचा, सगळ्या उमेदवारांचा. सगळ्या उमेदवारांचा, सगळे आपापले जोर लावतात आहे. त्यातनं कोण निवडून येईल बघा, आता संभाव्य कोण येऊ शकतं. बरं, नगरसेवक कसा हवा एक मतदार म्हणून तुम्ही सांगा. काम करणारा नगरसेवक पाहिजे. नगरसेवक काम करणाराच रे, पण इतक्या समस्या जर आहेत, जसं काकांनी सांगितलं की समस्या आहेत, तर मग किती धडाडीचा हवा तो? बरं, पक्ष महत्त्वाचा की माणूस महत्त्वाचा? माणूस महत्त्वाचा आणि पक्षाचा पाहिजेच आहे. पण पक्षाने जे उमेदवार दिले आहे या प्रभागात एकदम 4 उमेदवार एकदम खूप चांगले आहे, काम करणारे आणि ते काम करतील. बरं, आणखी आजोबांना मला विचारायचं होतं. काही चर्चा सुरू आहेत समाज माध्यमांवर किंवा मीडियातून येतात आहे, एक या भागात काही नागरी समिती वगैरे स्थापन झालेली आहे असं काही आम्ही ऐकतो आहोत. नाही, इथे नागरिक समिती तर कोणती स्थापन झालेली मला दिसत नाही. काय हो, झाली आहे का? नाही, कोणती नागरिक समिती माझ्या म्हणजे ऐकण्यात सुद्धा नाही आहे आणि पाहण्यात सुद्धा नाही आहे. त्याकडनं काही हे नाही. कारण या भागात प्रभाग 22मध्ये तसं भाजपचं वर्चस्व राहिलेलं आहे, पण एक अपक्ष उमेदवार म्हणून युवा उमेदवार इथे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे म्हणून हेच मला तुमच्याकडून जाणून घ्यायचा माझा प्रयत्न आहे. बघा, युवक आले पाहिजेत अशी माझी धारणा आहे. कारण मी स्वतः 70 वर्षाचा आहे, तर मलासुद्धा दमछाक होते आणि माझ्या वयाच्या सगळ्याच लोकांना दमछाक होईल. परंतु जे युवा आहेत, जे टेक्निकली, आपण जसा तुम्ही एक प्रश्न केला यांना की युवक कसा पाहिजे, तो टेक्निकली बिलकुल स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम कसे आहे माहीत आहे का? हे टेक्निकल प्रॉब्लेम येतात. पैसा पैसा तर आहेच आहे. गेल्या 3 वर्षापासून म्हणजे जोपासून प्रशासन आहे पासून आम्ही जेव्हा वार्ड मेंबरकडे गेलो, वार्ड मेंबर म्हणे आमच्याजवळ फंडच नाही, तर आम्ही काय करणार? बरोबर आहे त्यांचं म्हणणं, फंड नाही. तर मग असा जर फंड नाही आहे किंवा काही नाही, बरं कमी पैशात जसे गडकरी साहेब आहे, कमी पैशात जास्तीत जास्त काम कसं काढावं हे केव्हा होतं? तो जर माणूस टेक्निकल असला तर, त्यांनी जर एक्सपिरियन्स म्हणा किंवा टेक्निकल किंवा शिकलेला, जो चांगला शिकलेला आहे टेक्निकली, म्हणजे इंजिनियर म्हणा किंवा जे आहेत असे लोक जर याच्यात आले, आपल्या निवडणुकीत आले आणि त्यांना आपण निवडून दिलं पाहिजे, त्यांना समजले का, तर चांगलं होईल. कमी पैशात चांगले कामं होतील. ट्री प्लांटेशन हे व्हायलाच पाहिजे. माझ्या दृष्टिकोनातून ट्री प्लांटेशन हा दरवर्षी ट्री प्लांटेशनसाठी करोडो रुपये खर्च होतात, हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे सगळं. पण ट्री प्लांटेशन कुठं होतं? त्याचं मेंटेनन्स होतं का नाही? होतच नाही.
असे अनेक प्रश्न मतदारांचे आहेत आणि एकंदरीत तुमच्याकडून जो जाणून मी घेतला एक सूर आहे की भाजपचा माहोल आहे. प्रभाग 22 मध्ये मध्ये सगळे ठीक आहे. तर संघ बिल्डिंगच्या या परिसरातून आम्ही पुढच्याही काही भागात जाऊ आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करू इतर भागातल्या मतदारांकडून. प्रभाग क्रमांक 22 कुंभारपुरा या भागात आम्ही आलेलो आहोत आणि अगदी दाट वस्तीचा हा भाग आहे आणि छोटी छोटी घरं आहेत. जुना भाग आहे नागपुरातला आणि आपण इथे काही घरांमध्ये जाऊया. जसे उमेदवार घरांमध्ये जातात आणि मतदारांशी संपर्क साधतात त्याप्रकारे. आजी नमस्कार. मत मागायला नाही आलो आहे, फक्त विचारायला आलो आहे की काय कसा नगरसेवक हवा आहे तुम्हाला? कसं आमचे कामं केले पाहिजे बरं. आणि नेहमी सतत वार्डामध्ये फिरलं पाहिजे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, एवढंच आहे. तर मग कुणाचा माहोल आहे इकडे? एक भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे उमेदवार आहेत, काही अपक्ष उमेदवार सुद्धा उभे राहिलेले आहेत. आमच्या वेटाळामध्ये अपेक्षा हे तुम्ही एक नाव घेतलं निनाद दीक्षित, का बरं? पण तो नवीन युवा आहे म्हणून त्याला चान्स द्यावा आणि त्याचे जे त्याने नियम रूल्स लिहून दिलेले आहेत त्यानुसार असं वाटतं की तोच यावा. इकडेही काही मतदार आहेत. उमेदवार येतात मतं मागायला, पण आम्ही मतं मागायला नाही आलेलो आहे, आम्ही एक विचारायला आलो आहे. सगळ्यात पहिले तर प्रभागात काय समस्या आहेत? प्रभाग 22 मोठा आहे, पण काय समस्या आहेत? प्रभाग 22मध्ये तसेच गटर लाईनची वगैरे समस्या आहे. मग पाण्याची समस्या आहे, तिथे साफसफाई व्यवस्थित होत नाही आहे, अशा समस्या आहेत, अनेक समस्या आहे. मग एवढ्या गेल्या वर्षात इतके नगरसेवक जे आले, हा भाग असा म्हणतात की भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व असलेला भाग आणि तेच नगरसेवक निवडून येतात, तर मग त्यांनी समस्या सोडवल्या नाहीत का? नाही, समस्या सोडवल्या नाही म्हणून तर समस्या आहेच ना. गेल्या एकही नगरसेवक इकडे भटकलेला नाही आणि आमच्या म्हणजे याच्याकडे लक्षही दिलं नाही त्यांनी. आमच्या म्हणजे काही असतील समस्या तर एकही समस्या सोडवलेल्या नाही त्यांनी. आम्हाला माहिती आहे की निनाद हा आमचा मुलगाच आहे, आमचा तो उमेदवार नाहीच आहे, आमचा मुलगाच आहे. तर आम्ही त्याला पूर्णपणे सपोर्ट करणार आहे आणि आम्ही त्याला म्हणजे चांगलं हे प्रोत्साहन दिलेलं आहे आणि देणारही आहे यापुढे. तर कुंभारपुरा भागातल्या नागरिकांचीही काही मतं आहेत. पुढे देखील जाऊयात काही भागांमध्ये आणि तेथील नागरिकांची मतं जाणून घेऊयात. आणखी काही घरात आपण जाऊया. मतदार नमस्कार काकू. मत मागायला नाही आलो आहे, मत विचारायला आलो आहे. काय कसा नगरसेवक हवा आहे तुम्हाला? आपल्याला असा तरुण तडफदार आणि काम करणारा असं पाहिजे. मला सांगा काय प्रभागात समस्या आहेत या 22 क्रमांकाच्या प्रभागात? आहे पुष्कळ समस्या आहे तशा. आता गडर लाईन हे ते कचऱ्याचं नियोजन आहे बरोबर आहे, ते सगळं पुष्कळ आहे. म्हणजे असं आता एक सांगतो म्हटलं तर मग कोणाचा माहोल दिसतोय तुम्हाला प्रभाग 22 मध्ये? आता यायला तर पाहिजे हा आपला निनाद. आता तो तरुण आहे, बाकी तर सगळे आता आहे. आता ज्यांनी एक टर्म झाली आहे त्यांची असं, बाकी आता निनाद आहे तडफदार पोरगा. तर प्रभाग 22 मध्ये ज्याप्रमाणे भाजप तसंच काँग्रेसचं कुठेतरी फाईट असताना एक अपक्ष फॅक्टर म्हणून निनाद दीक्षित या उमेदवाराकडेही लक्ष आहे. आणखी देखील आपण काही प्रभागातल्या भागांमध्ये जाऊन नागरिकांशी आणि मतदारांशी संवाद साधूया. काही तरुण उमेदवार सुद्धा आहेत उपस्थित. मला सांगा, तुम्ही एक तरुण मतदार आहात, तरुण मतदारांच्या मनात काय आहे निवडणुकीबाबत, एकंदरीत तुमच्या प्रभागाबाबत, आणि उमेदवार कसा असायला हवा, नगरसेवक कसा असायला हवा, याबाबत तुमचं काय मत? साधारण नगरसेवकची निवडणूक होऊन 9 वर्ष झाले इथे. आमच्या घरापर्यंत अजूनपर्यंत जे 4 नगरसेवक निवडून आले आहेत ते आतापर्यंत आमच्या घरापर्यंत आलेले नाही आहे आणि जे काम व्हायला पाहिजे ते काम आतापर्यंत झालेलं नाही आहे. गटर नाल्या हेच त्यांचे मुद्दे आहे आणि हेच ते आतापर्यंत चालवत आलेले आहे. तर त्याच्या पलीकडे जे मुद्दे आहे, जसं लायब्ररी झाले आणि क्रीडा संकुलन झालं आणि बाकीच्याही काही गोष्टी आहे, ते आतापर्यंत त्यांनी विषय काढलेला नाही आहे आणि आतापर्यंत तरी झालेली नाही आहे. आणि जे आम्हाला समस्या होत आहे ते आतापर्यंत त्यांनी फेस केलेलं नाही आहे, ते आम्ही फेस केलेलं आहे. तर आम्हाला माहिती आहे ते कोणत्या ग्राउंड लेवलपर्यंत आहे, ते आतापर्यंत त्यांनी ते केलेली नाही आहे. ते
ते आम्ही स्वतः समजू शकतो ते की कसं झालं पाहिजे आणि कसं व्हायला हवं आहे. तर मग उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत? उमेदवारांकडून हेच अपेक्षा आहे की त्यांनी घरापर्यंत आलं पाहिजे, त्यांनी आमच्याकडून समस्या विचारल्या पाहिजे की आम्हाला काय समस्या आहे. आणि जेव्हा ते येतात ते फक्त आमच्याकडून आमच्या गल्लीतून जातात, हात जोडून जातात, बँड वाजवून जातात, ते आमच्या घरापर्यंत पोहोचत नाही. ते संक्रांतीचा माहोल आहे आणि अगदी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक होणार आहे. आणि आता मी आहे प्रभाग क्रमांक 22 नवाबपुरा या भागात. हे पतंग विकणारे काका आहेत. मला सांगा कोणाचा माहोल आहे प्रभाग 22 मध्ये? 22 भूते भूते अच्छा, वंदना भूते वंदना अपक्ष आहेत त्या पक्षाच्या आहे? अपक्ष बरं, काऊन वंदना भूतेचा माहोल आहे असं वाटतं तुम्हाला? आणि वंदना भूते त्यांना तिकीट नाही दिल्याबद्दल त्यांना अपक्ष कोणी तिकीट नाही दिली त्यांना? हे BJP वाल्यांना. अच्छा, तर ते 10 ते 15 वर्षापासून ते काम करून आलेले आहे BJP त्यांना तिकीट काही दिली नाही म्हणून ते अपक्ष. आणि ते गदर राहील सरक कोणची प्रॉब्लेम राहिलं तर ते करते ते आम्ही त्यांना. मला वाटते वंदना भूते यांचा माहोल आहे म्हणून. कुणाचा माहोल आहे आमच्याकडे? हो, आमच्याकडे BJPचा माहोल आहे. बीजेपीचा माहोल. हां, बरं, समस्या काय आहे प्रभागात? समस्या त्यांना माहीत आहे ना. बरं, आधी पण बीजेपीचेच नगरसेवक होते, मग त्यांनी सोडवले नाही का समस्या? कुठं नगरसेवक होते हो, कोणाला ते ओळखत नव्हतो आम्ही. म्हणजे ते येऊन नाही पाहिले तुमच्याकडे? फक्त त्यापैकी एक नगरसेवक यायचा. कोण? नाव यार नावही नाही आठवत बरोबर. नावही नाही आठवत. 8 वर्ष झाले निवडणुका होऊन. हां, काय करता मग आता? मग आता परत भाजपच का? परत आता जो काम करेल तो. कोण काम करते? 22D येतो काय काय आहे? एवढं माहित नाही. अच्छा, तर मग 22 येते का प्रभाग? मग भाजपचाच माहोल आहे. हम्म. पण नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? नगरसेवक कसा, जो ऐकणारा. तसे आहेत म्हणा आमच्याकडे, जसं श्रीकांत आगलावे जो ऐकतो, ऐकून काम करतो. कोण पाहिजे भाऊ? इकडे आणखी काही मतदार आहेत. 22 वाले आहेत का? हे 22 वाले मतदार 22 वाले आहेत. या, 22 वाले. अच्छा, 22 वाले आहेत. मला सांगा नगरसेवक कसा पाहिजे? नगरसेवक असा पाहिजे का जसं आता आम्ही आमच्या घरापाशी आहे आशिष भुते राहते. नगरसेवक तसा पाहिजे. कारण की कसं आहे, मी इतके वर्ष झालो कधी कोणत्याही नगरसेवकाच्या घरासमोर सकाळपासून स्वीपर, जमादार, झाडू साफ करण्यावाले हे कधी पाहिले का तुम्ही? हे त्याच्या घरासमोर बसले राहतात सकाळी 7 वाजता उठून आणि पेंडिंग कामं पहिले विचारतात आणि मग आजचे कामाची लिस्ट घेतात ते. तर नगरसेवक असा पाहिजे. नगरसेवक काम करणारा पाहिजे असंच यांचं म्हणणं आहे. आपण पुढेही काही व्यावसायिकांसोबत संवाद साधूया, जाऊन पाहूया. नवाबपुरा या प्रभागात आणखी काही व्यावसायिक आहेत. काय समस्या आहे प्रभागामध्ये, प्रभाग 22 मध्ये? प्रभाग 22 मध्ये सध्या समस्या पार्किंगची आहे. पार्किंग, रस्त्यावर पार्किंग राहतं गाड्यांच्या, त्याच्यामुळे जाण्या येण्याला भरपूर लोकांना त्रास होतो. बाकी तर जुन्या माहोल कोणाचा आहे मग? माहोल कॉर्पोरेशन बगीच्याजवळ सध्या माहोल आहे आशिष भुतेंचा. कारण त्यांनी या अगोदर अपक्ष उमेदवार आहे. त्यांनी कार्यकर्ता म्हणून चांगले कामं केलेत या अगोदर. तर सध्या माहोल इथे कॉर्पोरेशन गार्डनच्या आसपास त्यांचाच आहे. बरं, हा 22A ब कोड कोणता आहे? नवाबपुरा अ मध्ये तो तेवढं मला सविस्तर तर नाही माहीत. ठीक आहे. म्हणजे जी स्थिती दिसते आहे, अपक्ष उमेदवार सुद्धा इथे तगडी म्हणजे आव्हान देताना दिसतात आहे भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना. आपण पुढे देखील जाऊयात काही भागांमध्ये आणि नागरिकांची मतं जाणून घेऊया. इकडे चला साहेब. नवाबपुरातल्या गल्ल्यांमध्ये आम्ही सध्या आहोत आणि इथे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ मतदार आहेत. सगळे मराठी बोलता? हिंदी? मराठी. मला सांगा, निवडणूक आलेली आहे, मनपा निवडणूक. तुम्ही एवढ्या वर्षापासून मनपा निवडणुका पाहत आहात. पहिला तर सांगा, प्रभागात समस्या काय आहे? अपने घर वालों को मालूम, अपने को नहीं पता. अच्छा, मला सांगा नगरसेवक कसा पाहिजे? तो आहे आता आमचाच आहे माणूस. तो आमचाच आहे. आम्ही एका फोनवर तो येते बिचारा भुतेला. अच्छा, आम्ही भुतेलाच देऊ वोट. तर माणूस आहे की महिला आहे? भूते महिला आहे. हां, त्याची मिसेस उभी आहे. आम्हाला सगळं माहीत आहे. आम्ही त्यालाच वोट देऊ. बरं, मला सांगा कोण बोलता? तुम्ही बोलता?
काय आहे प्रभागात समस्या? पहिलं मला समस्या सांगा, प्रभागाच्या प्रभागात समस्या समस्या म्हणजे असं आहे, आता ज्या उमेदवाराला तिकीट मिळायला पाहिजे त्यांना भेटली नाही. ही समस्या प्रभागाची नाही झाली. नाही, तुमच्या प्रभागात रस्त्यांचं गडर, पाणी, रस्ते, वीज, काय समस्या आहे? सध्या तर असं वाटत नाही काही समस्या आहे म्हणून. अच्छा. हां, फक्त गार्डनचं म्हणजे थोडी साफ स्वच्छता वगैरे पाहिजे गार्डनमध्ये. गेल्या नगरसेवकांनी केलं नाही का मग काम? नाही म्हणजे हे पाहिजे, सुरक्षा रक्षक पाहिजे गार्डनमध्ये. हा प्रॉब्लेम आहे. तर नवापुरातला हा भाग आहे. आपण पुढे देखील काही भागांमध्ये जाणार आहोत आणि मतदारांशी संवाद साधणार आहोत. प्रभाग 22 मध्ये काय समस्या आहे? समस्या जास्त गडरची आहे आणि जो जमादार असतात त्याला बोलवलं तर तो काही लवकर पाठवत नाही माणसं. आणि ते गार्डनची अशी समस्या आहे की रात्रीच्या वेळेस इथे लोक बाहेरचे मुलं इथे गांजा वगैरे पितात आणि इथे खूप झगडे होतात. तसंच काही ज्येष्ठ नागरिक आहे ते पण इथे दारू वगैरे पितात. मग तुम्ही याची तक्रार केली नाही का कधी तुम्ही नगरसेवकाकडे? नगरसेवक तर बिलकुल कधी येऊन बघतच नाही इथे, बिलकुल बघत नाही. एक व्यक्ती होता आशिष भुते, तो फक्त येते आणि जाते आणि तो कधी काम करतो म्हणा असं नाही. आशिष भुते एक व्यक्ती आहे, तो काम करतो इथे, बाकी कोणी. ते तर निवडणुकीत नाही आहेत. हा, ते निवडणुकीत नाही आहे, पण ते यावेळेला अपेक्षा आहे, कारण की तेच बघत होतं आमचा एरिया वगैरे सगळं. काही प्रॉब्लेम राहिले आमच्या एरियातले सगळे त्यांना सांगत गटर बाकीचे इतर प्रॉब्लेम तेच देत होते. तर ज्याप्रमाणे मतदारांचा कल दिसतोय की नंदिनी भुते या अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्याकडे सुद्धा मतदारांचा काही प्रमाणात कल असलेला दिसतोय. या नवापुरा भागातून आपण इतरही काही भागात जाणार आहोत आणि मतदारांशी संवाद साधणार आहोत. प्रभाग क्रमांक 22 क अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल एव्हेन्यू जवळच्या दारोडकर चौकात मी सध्या आहे आणि सेंट्रल एव्हेन्यूच्या आतमधला हा रस्ता आहे आणि इथे ज्याप्रमाणे हा भाग आहे दाट लोकवस्तीचा, काही नागरिक आहेत. काकू नमस्कार. मला सांगा, निवडणूक आलेली आहे आणि सगळ्यात पहिले प्रभागात काय समस्या आहे? समस्या म्हणजे पहिले तर मी तुला पहिले हे एकच सांगेल, ही DP पहिले चेंज करा, कारण आमचं घर बाजूला असल्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे त्याचा. कारण की 2-3दा इथे हे झालं होतं, DP पेटल्या गेली होती, तर त्याच्यामुळे ही DP चेंज करणं जरुरी आहे. मग कोणत्या नगरसेवकाकडून तुम्हाला अपेक्षा आहे की DP चेंज व्हावी? जो निवडून येईल त्यांनी हे काम करावं. निवडून देणाऱ्या तुम्ही आहे? नाही, तो आम्ही निवडून देणारा प्रश्न नाही आहे, निवडून आल्यावर आहे. जरी मी कोणाला मत दिलं, पण थोडी ना मी सांगू शकणार आहे की हा याला मत दिल्यावर हाच निवडून येईल. पण जो निवडून येईल त्यांनी हे काम करावं. बरं, जो निवडून येईल त्यांनी कामं करावं. काका मला सांगा, सगळ्यात पहिले कोणाचा मग माहोल आहे? काकू तर काही सांगत नाही. इथे माहोल म्हणजे सगळ्यांचीच माहोल आहे. आता इथे सक्रिय कार्यकर्ते काही काँग्रेसचे आहे आणि काही BJPचे आहे. तर आता इथे 4 लोक उभे आहे, तर 4मध्ये एक कार्यकर्ता श्रीकांत आगलावे आहे, एक कार्यकर्ता विनोद इंगोले आहे. ह्या दोघांमध्ये ह्या वार्डामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्कर असल्याचं दिसतंय. काही युवा मतदार आहेत. मला सांगा, युवा मतदार काय विचार करतो निवडणुकीबाबत आणि नगरसेवकाबाबत? कसा असायला हवा? आणि आमच्याबद्दल विचार करायला हवा. जसं आणि इथे आमच्या एरियात लायब्ररीज उघडायला हवी. त्यानंतर आमच्याबद्दल थोडा विचार, परीक्षा आहे त्याबद्दल विचार करायला हवा. एज्युकेशनबद्दल थोडा विचार करायला, स्पोर्ट्सबद्दल विचार करायला हवा, कारण की आजकाल स्पोर्ट्समध्ये जास्त स्कोप आहे. याबद्दल त्यांनी जास्त विचार करायला हवा. बाकी तर आहे, डेव्हलपमेंट तर आहेच. मग कोणाचा माहोल वाटतं तुम्हाला? आता सध्या निनाद दीक्षित तर आहेच, त्यांनी म्हटलं आहे, पण तो अपक्षमध्ये उभा आहे निनाद. काही आणखी मतदार आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. काका नमस्कार. नमस्कार. कोणाचा माहोल आहे मग इकडे प्रभाग 22 मध्ये? इथे तर आता सर्वांचाच माहोल वाटते. असं काही गेल्या दशकांपासून इथे भाजपचे नगरसेवक राहिलेले आहेत. म्हणजे आता जे माजी आमदार होते गिरीश व्यास, ते एका काळात नगरसेवक राहिलेले आहेत. प्रमोद पेंडे असे भाजपचेच नगरसेवक राहिले. आता एवढ्या वर्षानंतर आजही का प्रभाग 22चे मतदार भाजपकडून आहेत की काही बदल पाहायला आहेत? नाही, काही बदल पाहायला आहे आता सध्या. तर काही आता ते काय काम बरोबर करत नव्हते वार्ड मेंबर.
त्याच्याने आता थोडासा बदल झालेला आहे आणि प्रभाग झाल्याच्यानं काही माहीत नाही पडत, एवढं माहिती नाही आहे. हां. बरं काय समस्या मग प्रभागात? हां प्रभागात ते काय? कामं नाही करत सांगितलेले, तर जनतेला काय कामं पाहिजे ना. मग येणारा नगरसेवक कामं करेन का तुमचे? आता काय आता पाहू, आता नंतर. आता थोडं बदल झालेला आहे. आमचं तर थोडं मत असं आहे की यावेळी बदल झाला पाहिजे. बदल झाला पाहिजे असं इथले मतदार म्हणत आहेत. आपण इकडेही जाण्याचा प्रयत्न करूया. इकडे लोक बसलेले आहेत, खानावळ सुरू आहे, पण इथे मतदार आपल्याला प्रभाग 22चे नसतील. आपण आतमध्ये जाऊन प्रयत्न करूया, इकडनं बाहेर निघूया. या, तुम्ही इकडे आहात, या बसा. मतदार राजा बसा. तुम्ही प्रभाग 22चेच का? या बसा इथे. मग तुम्ही प्रभाग 22चेच मतदार, या तुम्ही पण या, तुम्ही बसा. हे व्यावसायिक आहेत आणि आपण काय करता? ऑटो चालवता. प्रभाग 22 मध्ये मग कोणाचा माहोल आहे? आता सध्या तर सिंह चालून झाला आहे. यंगस्टार मुलगा आहे, आपला पाहिलेला आहे लहानपणापासून त्याला. सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीने त्याला म्हटलं होतं गटके साहेबांना का आपण नवीन मुलांना चान्स देण्यात यावे, तर त्यांना नाही दिलं. पण स्वतः होऊन तो उभा झाला आहे. सिंहाची पार्टी आहे. सिंह म्हटलं तर लॉयन म्हणतात त्याला. लॉयन आता स्टेप बाय स्टेप सामोर वाढेल. तुमचं मग असं युवांना संधी मिळाली पाहिजे, तरुणांना संधी मिळाली पाहिजे असं तुमचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं, एक तर समस्या काय आहे आणि कुणाचा माहोल आहे असं वाटतं? आमच्या प्रभागात सध्या यांचाच माहोल आहे, दीक्षितचा. दिशांत दीक्षित एकदम यंग पोरगा आहे, यंग स्टार, आणि कोणासाठी पण अर्ध्या रात्री जाऊन येणारा मुलगा आहे. असा आम्हाला त्याचा बराच अनुभव आहे. पूर्ण प्रभागातल्या माणसांना त्याचा अनुभव आहे, एकदम गुड आहे. तर संमिश्र प्रतिक्रिया मिळतात आहे या सेंट्रल एव्हेन्यू दारोडकर चौकातल्या मतदारांकडून. आपण पुढे देखील जाणार आहोत इतर भागांमध्ये आणि मतदारांची मतं जाणून घेणार आहोत. प्रभाग क्रमांक 22 ऐचित मंदिर भागात मी सध्या आहे आणि इथे काही प्रतिष्ठित नागरिकांशी देखील संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न करणार है. प्रभाग में क्या समस्या है? प्रभाग में समस्या तो एक साफ़ सफाई की है, दूसरा लावारिस कुत्तों की है, तीसरा यहाँ सीमेंट रोड जो महत्वपूर्ण मंदिर है, ऐचित मंदिर सबसे पुराना मंदिर है, आज उसके सामने अभी तक के सीमेंट रोड नहीं बनाया गया, बाकी सभी जगह बनाया गया. और दूसरा जो गटर लाइन रिकरेंट बार बार चौक होती है उसकी समस्या है. इसकी तरफ प्रभाग के जो होने वाले कारपोरेटर हैं उन्हें थोड़ा सा विशेष ध्यान देना चाहिए. तो क्या लगता है आपको, कारपोरेटर कैसा होना चाहिए? कारपोरेटर जनसंपर्क में जैसे इलेक्शन के पहले रहता है वैसा बाद में भी रहना चाहिए. इलेक्शन के पहले तक अच्छा जनसंपर्क रहता है, उसका बाद में अचानक से वो भूल जाता है. विभाग के लोगों को, प्रभाग के लोगों को कम से कम जो महत्वपूर्ण सेक्टर है हमारे जैसे, हम लोग सेवा से जुड़े हैं, यहाँ पर प्रैक्टिस करते हैं, कुछ अच्छे पढ़े लिखे लोग हैं, उनसे संपर्क बनाकर उन्होंने थोड़ा सा एक बैठक लेना, रूटीन पीरियडिक काम करना चाहिए ताकि प्रभाग का डेवलपमेंट होते रहे और स्वच्छता बनी रहे. तो आपको क्या लगता है, इतने सारे उम्मीदवार है, कौन सा ऐसा उम्मीदवार लगता है कि जो काम कर सकता है? यानी मैं डायरेक्ट पूछता हूँ, माहौल किसका है? अभी तो डोमिनेंस मोदी जी के कारण बीजेपी का है, वो क्लियर कट दिख रहा है. और मोदी जी के नाम पर सारे चुनाव जीते जा रहे हैं, अब तक जीते आए और जीते जा रहे हैं. मुझको लगता है मोदी जी का नाम इन लोगों ने भी, जो अभी चुन के आ रहे प्रतिनिधि लोग हैं, उन्होंने भी रखना चाहिए. यदि वो चुन के आते हैं तो दबाव तो पूरा अभी बीजेपी का ही दिख रहा, कमल ही चुन के आने की उम्मीद दिख रही है. तर या काही प्रतिष्ठित नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. प्रभाग 22 मध्ये आपण आणखी काही भागांमध्ये जाणार आहोत आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. मध्य नागपूर प्रभाग 22 लाकडी पूल भागात सध्या आम्ही आहे आणि या मतदारांची चौपाल इथे बसलेली आहे. निवडणूक आलेली आहे आणि आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की प्रभागात काय समस्या आहे आणि सध्या कोणाचा माहोल आहे. सध्या माहोल तर बीजेपीचा आहे इकडे. बीजेपीचा? हां, मंगळवारीमध्ये काँग्रेसचा आहे. हो. समस्या काय आहे प्रभागात? समस्या तर काही नाही, सर्व कामं चांगली व्यवस्थित आहे. पहिले जुनेवाले हां, म्हणून आता नवीन चेहरा पाहिजे.
चारही कॉर्पोरेटर होते ना, ते एकही नाही आला 5 वर्षात, नाही बाकीचे 3.5 वर्षात. मग नवीन चेहरा पाहिजे आम्हाला. नवीन चेहरा म्हणजे कोणाचा? आता विनोद इंगोलेची पत्नी आहे, म्हणजे काँग्रेस पक्ष. आम्हाला पक्षाच्या काही नाही आहे, आम्हाला माणूस कार्यकर्ता पाहिजे, फक्त काम करणारा पाहिजे. तुमचं मत सांगा. आपलं मत असं आहे की आम्ही पक्षाकडे पाहत नाही, कॉर्पोरेटरसाठी आम्हाला पाहिजे माणूस, विकास पाहिजे आम्हाला. विकास. तसा आमच्याकडे विकास भरपूर आहे, असं काही नाही, पण माणूस कसा आहे, जसा आता श्रीकांत नागलावे आहे BJPकडून, हाही आम्हाला चालते, तिकडून काँग्रेसकडून विनोद इंगोलेची मिसेस आहे, असं आमचं दोनच आहे, बाकीच्या प्रभागाचं काहीच नाही करायचं आम्ही. हे दोघा जणांचे माहोल आहे. दोघा जणांचा माहोल आहे, म्हणजे मिश्र माहोल आहे. तुम्ही सांगा काय तुम्हाला वाटते? नगरसेवक, अच्छा हे तुमच्या वार्डाची नाही, हे प्रभाग 22चे आहे. नगरसेवक कसा असायला पाहिजे? नगरसेवक असा असायला पाहिजे, कोणताही सर्वसाधारण माणूस त्याच्याकडे कोणती समस्या घेऊन गेला तर त्याच्या निवारण व्हायला पाहिजे, त्यानं समाधानपूर्वक त्याच्या हे केल्या पाहिजे ना, त्याच्या कार पार पडल्या पाहिजे, असं आहे ना. आमच्या एरियामध्ये जे आमचे मान्य श्रोता आहे श्रीकांतजी आगलावे यांचे चांगला होल्ड आहे असा. त्याच्यानंतर आमची जे ते आमचे जे वहिनी वंदनाताई इंगोले म्हणतात त्यांच्या पण चांगलं आहे. ते त्यांचे जे घरचे लोक आहे म्हणजे विनोद भाऊ इंगोले, ते असे आहे का कार्यकर्त्याला पण सपोर्ट करतात, वस्तीतल्या लोकांना पण सपोर्ट करतात ना. काही पण काम राहिलं कोणाचे अडीअडचणीनं तर तुम्ही केव्हाही हे करा, ते तुमच्यासाठी निष्पक्षपणे उभे राहिले, असं आहे. पण तरी एक नाव जर घ्यायचं राहिलं, तर तुम्ही 2 नावं सांगत आहेत, एक वंदना इंगोले आणि दुसरे श्रीकांत आगलावे, तर मला 2 पैकी एक नावं तुम्ही 3 जणांनी डिसाईड करून सांगावं. नाही, एक नाव नाही सांगता येत, कारण का दोघे कार्यकर्ते असे आहे आता जे उभे आहे ते धडाडीचे आहे, आणि ते अर्ध्या रात्री तुम्ही फोन करा ते येते. त्याच्यामुळे दोघांचे होल्ड चांगलं असल्यामुळे आम्ही दोघांना म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी देत आहोत, असं आहे का दोघांच्या जे माहोल आहे. तर या मतदारांकडून हेच मला कळतंय की पक्षापेक्षा माणूस हा महत्त्वाचा असतो, आणि नगरसेवक ही जी निवडणूक असते नगरसेवकाची, ही माणूस पाहून निवडणूक लढवण्यात येते. आपण पुढे देखील जाणार आहोत आणि काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत. इकडे काही नागरिक आहेत, मतदार आहेत. काका काय म्हणता, निवडणूक आहे, कोणाचा माहोल आहे इकडं? माहोल म्हटलं तर असं काही नाही आहे, कॉम्पिटिशन काफी कोणामध्ये कॉम्पिटिशन? कॉम्पिटिशन हे आगलावेजी, अजून काय म्हणते हे इंगोलेजी नाही, त्या इंगोलचे अगेन्स्ट काय म्हणते नाना जोडे काँग्रेसचे. विनोद इंगोले चांगला कॅन्डिडेट होता, त्याला तिकीट भेटली नाही. दशरथ मस्के हे चांगले व्यक्ती होते, चांगले पुराणे कार्यकर्ता, त्यांना तिकीट नाही भेटली. आम्ही BJPचे असूनही आम्हाला इतके कार्यकर्ता कोणी विचारून राहून राहिले, सगळे आपल्या मस्तीत चूर आहे. आम्ही सतरंजी उचलायचं, हे काम करायचं, चुपचाप बजातात. 65 सालची उमर झाली, 40 वर्षांपासून काम करून राहिलो BJPमध्ये. BJPनं लोकांना तिकीट दिले, काँग्रेसने आलेले लोकांना तिकीट दिले, पण हे काँग्रेस जो पुराणे कार्यकर्ता होते, जे चांगले व्यक्ती होते, त्यांना तिकीट दिले नाही. तुमच्या पक्षावरच रोष आहे इथे का? हे दादा आहेत, काय सांगान कोणाचा माहोल आहे प्रभाग 22 मध्ये? सध्या तर माहोल काही सांगता येत नाही, कारण की BJPने जे नवीन उमेदवार दिलेले आहे ते थोडंसं जडत जाईल, कारण की जुने कार्यकर्ता जे आहे ते फक्त झेंडे आणि सतरंज्या उचलण्यापुरतेच आहे. कुठेतरी जुने आपल्या BJPचे कार्यकर्ता जे काम करून राहिलेले आहे ते नाराज आहे. त्याच्यामुळे काही अपक्षामध्ये उभे आहे, काही काँग्रेसमध्ये गेले, काही NCPला गेले, काही उबाटामध्ये आहे. तर मतदारांचा का माहोल आहे असं वाटते इकडे? मतदारांचा माहोल म्हणजे काय, आता लोक हे म्हणत आहे का बाबा कोणी अपक्षाला द्या, कोणी काँग्रेसला द्या किंवा BJPला द्या, असं सुरू आहे. म्हणजे संमिश्र आहे, अजून काही नाही. जसा भाजपचा गड मानला जायचा प्रभाग 22, इकडे आणखी काही लोक आहेत. काका कोणाचा माहोल आहे प्रभाग 22 मध्ये? आपला आगलावे साहेबांचा. भाजप. हो, भाजप. नगरसेवक कसा असायला पाहिजे मग? चांगला. नगरसेवकांनी कामं केले का इकडे? केले तर आहे म्हणा, केले आहे म्हणा, केले की नाही त्यांनी पुष्कळचे कामं केले. थांबा 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 हे युवा मतदार आहेत. कोणाचा माहोल आहे प्रभाग 22 मध्ये? प्रभाग 22 मध्ये तर भाजपच्याच आहे, भारतीय जनता पार्टी. अच्छा, चारही उमेदवार येईल, कारण की पक्का एवढे चांगले कामं केले, आमदारांनी पण केलेलं आहे.
प्रवीण दटके आणि 8 वर्षानंतर इलेक्शन होऊन राहिलेलं आहे. त्यामुळे काही हे नाही. बरं, प्रभागात आधीच्या नगरसेवकांनी प्रभागातल्या समस्या सोडवल्या आहे का? हो, सोडवलं नाही. याच्या अगोदर पण भाजपचेच होते नगरसेवक. त्यामुळे आणि तशी आता 8 वर्ष अगोदर इलेक्शन झाले नाही, 8 वर्षानंतर इलेक्शन होत आहे. तर रस्ते वगैरे, नाल्या, गडर हे आमदार इथल्या आमदारांनी केलेलं आहे. ठीक आहे, आणखी पुढे जाऊयात आणि मतदारांसोबत आपण संवाद साधण्याचा हे काही नागरिक आहेत इथे आमच्याजवळ. लाकडी पूल भागातले राहणार आहे. कोणाचा माहोल आहे लाकडी पूल भागात प्रभाग 22मध्ये? विनोद इंगोले आहे याच्यामध्ये आणि एक श्रीकांत आगलावे. भाजप आणि काँग्रेस, पण मग मतदारांचं कोणाला कौल जाणार आहे? मतदानाला काही ते सांगू नाही शकत. दोन्ही टक्कर ते सांगू नाही शकत, पण माहोल कोणाचा आहे तुम्हाला काय वाटतं? महिला मतदार म्हणून तुम्हाला काय अपेक्षा उमेदवाराकडून? उन्नती झाली पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, हेच आहे ना सगळ्यांचं. उन्नती काय काय उन्नती करायची आहे वॉर्डाची? एवढं वाढलंय, महागाई हे कमी झाली पाहिजे. नाही, पण हे नगरसेवक नाही करू शकणार. वॉर्डाचं काम तुमचं काय काय अजून बाकी आहे? वार्डातले कामं आहे ना, भरपूर कामं बाकी आहे. कुठे लाईटाची सोय नाही, कुठे काही नाही, कुठे गडर नाही आहे. ते व्यवस्थित झालं पाहिजे, हेच आपली अपेक्षा आहे. प्रभाग 22च्या मंगळवारी या भागात मी येऊन पोचलेलो आहे आणि इथे काही नागरिक आहेत. काय दादा, प्रभाग 22मध्ये कोणाचा माहोल आहे? इथे माहोल तर आता सध्या आशिष भुते त्यांच्या मिसेस ज्या उभ्या आहेत त्यांचा माहोल दिसून राहिला आहे. कारण की भारतीय जनता पार्टीने इथे इथे जे चेहरे दिले आहे ते चेहरे आम्ही कधीच नाही पाहिले. फक्त एक चेहरा सोडून आगलावेजी यांना आम्ही ओळखतो, पण बाकी जे 3 चेहरे दिले आहे ते तिन्ही चेहरे आम्ही ओळखत नाही. त्याच्यामुळे इथे कुठेतरी लोकांमध्ये नाराजगी आहे. तर इकडे माहोल तर आता फाईट टक्करची आहे, पण आशिष भुते यांची जे नंदिनीचे भुते जे आहे त्यांचा माहोल इथे जनतेतला म्हणजे माणूस पाहून मतदान होणार आहे. हां, बरोबर आहे. तरुण मतदारांना नगरसेवक कसा पाहिजे? आम्हाला फक्त सविस्तर काम करणारा पाहिजे. कोणते कोणते कामं तुमच्या प्रभागात, तुमच्या या मंगळवारी भागात करायची आहेत? मंगळवारी भागात म्हटलं तर असे तर प्रत्यक्षी आहे, पण जे माणूस चांगला आहे आम्ही तर सगळ्यांना हेच विनंती करू की जे माणूस चांगले आहे त्यांना मतदान करा, त्यांना समोर वाढवा, बस. आपण पुढे जाऊयात. काही नागरिक आहेत, मी त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहे. काय समस्या प्रभागात आणि कसा तुम्हाला उमेदवार पाहिजे? प्रभागामध्ये समस्या तर भरपूर आहे. कोणत्या समस्या आहे तुम्हाला? काय सोडवाव्या? उमेदवार जे येणार आहेत निवडून त्यांनी काय सोडवायचं आहे? उमेदवार जो बी येईल इथून निवडून तर त्यांनी कसं आहे, सर्वात अगोदर इथल्या रोडाची समस्या, इथल्या गडर लाईनची समस्या ह्या जास्तीत जास्त आहे. स्वच्छतेकडे तर कोणी लक्ष देऊन नाही राहिलं. मग कोणाचा माहोल आहे इथे? तर आता सध्या ते AC चालून राहिला भुते, म्हणजे अपक्ष. पक्षामध्ये पण आहे भरपूरशे. पक्षामध्ये कोण आहे? हे BJP आहे आणि काँग्रेसचे आहे. म्हणजे असं स्पष्ट नाही सांगतायत, ते नाही बोलू शकत. कसं आहे, पक्ष दोन्ही पण आहे. वरतून अपक्षाची जास्त हवा चालू आहे आता सध्या आपल्या या वार्डामध्ये. वहिनी आहेत का? नमस्कार, येऊ का आतमध्ये? थेट तुमच्या स्वयंपाकघरात आम्ही येतोय, पण महत्त्वाचा मुद्दा आहे मंगळवारी भागात आणि या प्रभाग क्रमांक 22मध्ये कोणाचा माहोल आहे? माहोल तर आता सध्या BJPचंच दिसत आहे आणि एक अपक्ष पार्टी आहे त्यांचा दिसत आहे, पण जो काम करेल त्यांनाच निवडून देणार जनता पण. बरं, आता एवढे सारे उमेदवार आहेत, काही काँग्रेसचे आहे, काही भाजपचे आहे, काही अपक्ष सुद्धा आहेत जे चांगले काम करणारे, आणि मी जे पाहतोय की माणूस पाहून मत देणारे आहे. यावेळेस माणूस पाहून नाही, जो काम करेल त्याला देणार. अच्छा, माणूस पाहून नाही, जो काम करणारा माणूस असेल, व्यक्ती असेल, त्याला मतदान देणार. ठीक आहे, मग जर तुम्हाला एक नाव विचारायचं झालं तर मग एकच नाव सांगायचं असलं तर कोणाचं? काम करणारा माणूस. आता काम करणारा माणूस कसं, आता जे याच्या अगोदर जे होते त्यांनी कसं व्यवस्थित केलं नाही आहे. अर्धा तासच पाणी येत होतं. जे बाकीचे जे कामं होते ते काही त्यांनी व्यवस्थित केले नाही आहे. बोलवल्यानंतर पण येत नव्हते. तर त्याच्यामुळे आता आमची तर होप आहे की चांगल्याच व्यक्तीने केलं पाहिजे. असं तर आता म्हणजे माझ्याकडे जे मी 1-2दा काम सांगितलं तर आशिष भुते यांनीच केलं. आता म्हणजे माझ्या हिशोबाने जर त्यांनी केलं तर आता मी त्यांनाच त्यांचंच नाव घेणार. आणि तसं BJP वाले काम करतातच आहे.
बी जे पीवाले काम करतातच आहे, पण अपक्ष उमेदवारांकडून सुद्धा अपेक्षा आहेत. पुढच्या वेळेस आम्ही नक्की जेवायला येऊ. तर पुढेही जाऊयात आणि आणखी काही मतदारांसोबत थेट जाऊन. या ताई आहेत, तुम्ही मतदान करता का? तुम्ही तरुण मतदार आहात. तरुण मतदारांना काय अपेक्षा आहेत उमेदवारांकडून किंवा नगरसेवकाकडून? काय अपेक्षा आहे किंवा काय काय विकास किंवा काय काय या प्रभागात व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जे सगळं सुरळीतच चाललं पाहिजे, जो पण म्हणजे नॉर्मल पाणी बरोबर आलं पाहिजे वगैरे. आणि काही पण जे पण गड्डे वगैरे असते ते सगळे, जितके पण पिटहोल्स आहे ते सगळे चांगल्याने व्यवस्थित रोड बनला पाहिजे. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात म्हणून. आणि त्यासोबत बस खूप जास्त तर नाही आहे, बट नॉर्मल पण तुम्ही जर प्रोव्हाइड केलं आम्हाला तरी आम्हाला बेटर आहे. बट काही पण असं म्हणजे आम्ही देत आहे तुम्हाला वोट, पण तुम्ही आमचे बेसिक नीड्स पण जर प्रोव्हाइड नाही करताय तर ती चांगली गोष्ट नाही वाटत. मग नक्कीच तरुण मतदारांनाही उमेदवारांकडून खूप अपेक्षा आहेत. पाहूयात पुढे आणखी काही भागांमध्ये जाऊ. इकडेही काही मतदार आहेत, आजी आहेत आणि युवा मतदार दोघंही आहेत. मतदान करता का आजी? मग एवढ्या वर्षापासून तुम्ही मनपा निवडणूक पाहत आहात, नगरसेवक पाहत आहात, यंदा कोणाचा माहोल आहे तुमच्या मंगळवारी? आता सगळेच जण आपापल्या तुमच्याकडे सगळेजण येतात, मतं मागायला येतात, तर कोणाला वाटते तुम्हाला मतं द्यायला? आता सांगता नाही गड्या. बरं, सांगता नाही येत, पण नगरसेवकाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? कायच अपेक्षा नाहीत. कोणी गेलं तर त्यांचं समाधान केलं पाहिजे. झालं कोणतं मतदाराचं समाधान केलं पाहिजे. तुम्ही तरुण मतदार आहात, तर तरुण मतदाराला काय अपेक्षित आहे नगरसेवकाकडून? आम्हाला ही अपेक्षित आहे का जे काम राहिलेलं आहे, जसं काम राहते गटराचे जे आहे ते कसं लवकरात लवकर झाले पाहिजे. जसं गटरचं काम राहिलं ते तर मेन राहे, सगळीकडे तोच एक प्रश्न राहते. काम नाही झालं तर वास येते, सगळ्यांना त्रास होते. तेच आहे का एक लवकरात लवकर ते काम असे व्हायला हवे. जसं रोडाचे काम आहे. तर प्रभाग 22च्या मतदारांचा आढावा घेताना आम्ही पोहोचलो आहे इतवारी भागात आणि इथे काही मंडळी जमलेली आहेत, त्यांचा नाश्ता सुरू आहे. थोड़ा सा हम भी खाते हैं, हम भी सुबह से काम कर रहे, थक गए हैं. अब मुझे ये बताइए कि इतवारी है, इलाका है, और नगर सेवक कैसा चाहिए? प्रभाग में क्या समस्याएं हैं? पहले आप बताइए प्रभाग में क्या समस्या है? प्रभाग में समस्याएं तो ऐसे बहुत सारी है. जैसे कचरा यहाँ वहाँ जमा रहता है, वो साफ़ नहीं हो पाता है. पानी यहाँ वहाँ जमा रहता है, वो साफ़ नहीं हो पाता है. ये सारी समस्याएं मेन है. या जैसे ये आप यहीं देख लीजिए, यहाँ कचरा है, वहाँ कचरा है. तो सबसे मेन तो कचरे की समस्या है. और रोड थोड़े से हमारे प्रभाग के अच्छे नहीं है. रोड की जो पुराने नगर सेवक है उन्होंने काम किया कि नहीं किया? पुराने नगर सेवक एक भी दिखा नहीं. यहाँ पे कोई किसी ने काम नहीं किया. चारों नगर सेवक पुराने बेकार थे. अभी हमारे मोहल्ले से बढ़िया लेडी को टिकट मिली है, हमारे घर जैसी मिली है, और पूरे काम करने वाले ये परिवार है. तो इनको बराबर हम लोग पूरा जी जान से भिड़े हैं इनको जिताने के लिए. हमें तो सिर्फ काम करने वाला उम्मीदवार चाहिए जो स्वस्थ रखे, वार्ड की समस्या को हल करे, वैसा उम्मीदवार चाहिए. तो कैसा नगर सेवक चाहिए हमको? भाई देखो, आजकल तो काम करने वाले नगर सेवक चाहिए. जो भी जनता चुन के देंगी वो उनके हिसाब से ये जो काम करेगा उन्हीं को चुन के देंगे. आणि इतवारीतला हा गजबजलेला एरिया परिसर आहे आणि खवय्यांची मोठी गर्दी असते इतवारीत नेहमीच. आंटी है, रोटी पक रही है. आप प्रभाग 22 में वोट करते हैं? मुझे आपसे जानना है, महिला मतदाता है, किसका माहौल है अभी इस 22 नंबर के प्रभाग में? बीजेपी का ही है अभी तो. बीजेपी का माहौल है. कैसा नगर सेवक चाहिए हमको? जो जनता की सेवा करे. जनता की सेवा करे ऐसा नगर सेवक चाहिए. तो कौन लगता है आपको इस चुनाव में कौन जनता की सेवा कर सकता है? बीजेपी आई है अभी तो ऐसा लगता है. समस्या तो देखिए अच्छी है, बहुत सी समस्या है. जो प्रभाग 22 में है यहाँ पे कमल के जो चारों वोट्स है और चारों जो कैंडिडेट अच्छे से खड़े हैं वो बहुत ही धुरंधर कैंडिडेट हैं और बहुत अच्छे काम करने वाले कैंडिडेट हैं. तर आज जो आम्ही आढावा घेतलेला आहे या प्रभागामध्ये काही ठिकाणी काही भागांमध्ये अपक्ष उमेदवारांकडे कल दिसलेला आम्हाला पाहायला मिळाला.
काही भागांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना कल असलेला दिसला, तर काही भागांमध्ये काँग्रेस नगरसेवकसुद्धा आहेत, त्यांच्याकडे सुद्धा कल असलेला दिसून आला. एकंदरीत संमिश्र असा प्रतिसाद या प्रभाग 22मधून आम्हाला पाहायला मिळालेला आहे. तर पुढे आणखी काही प्रभागांमध्ये आम्ही जाणार आहोत आणि प्रभागांचा आढावा घेणार आहोत. या कार्यक्रमात बस इतकंच. कॅमेरा पर्सन लोकेश मोहितेसह मी निशांत, UCN न्यूज, नागपूर, प्रभाग 22.